नमस्कार, वेलकम टू तनुश्रीज किचन कट्टा। आज मी तुम्हाला सुजीचा म्हणजे रव्याचा केक कसा बनवायचा ते सांगणार आहे। सर्वप्रथम मी इथे रवा घेतलेला आहे 3/4 कप। भाजून वगैरे काही नाही, नुसताच बारीक रवा आपला नेहमीचा असतो तो घेतलेला आहे। आणि त्याच्यामध्ये मी साय घेतलेली आहे। ही 3 टेबलस्पून साय घालायची त्याच्यामध्ये आणि विस्कनी मिक्स करायची आणि गरम दूध घ्यायचं। हे सुद्धा अर्धा ते पाऊण कप दूध घ्यायचं। कमी जास्त पडलं तर ते तुम्ही घेऊ शकता जास्त। आणि ते घालून सगळं मिक्स करायचं आणि थोडा वेळ 10 मिनिटं तसंच ठेवून द्यायचं। रवा फुलायला जरा थोडा वेळ लागतो, तर त्या गरम दुधामध्ये, कोमट दुधामध्ये तो फुलेल जरा रवा। मग फुलल्यानंतर मग त्याच्यामध्ये तुम्ही दूध आणि साय घातलेले आहे। साखर घालायची अर्धा कप साखर घालून मिक्सरला बारीक करून घ्यायचे, ग्राइंड करून घ्यायचे आणि मग काढायचे। आणि मग नंतर मग तुम्ही पाऊण चमचा टीस्पून बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा दोन्ही घालायचे त्याच्यात। आणि तुम्हाला वेलची पाहिजे असेल तर वेलचीची पूड घाला, नाही तर व्हॅनिला इसेन्स पण खूप छान लागतं। आणि चॉप्ड बदाम पिस्ते वरनं तुम्ही डेकोरेट करून घालू शकता। आणि हे सगळं मिश्रण काढून तुम्ही कट अँड फोल्ड मेथडनी कट करून मिक्स करून मग तुम्ही बेकिंग टिनमध्ये नियरली अबाउट 45 मिनिट्स बेकिंग ह्याच्यामध्ये करू शकता। किंवा कढईमध्ये स्टँड ठेवून मीठ घालून तुम्ही तसं ओव्हन नसेल तर तसं बेक करू शकता। आणि रिफाईंड ऑइल पण त्याच्यात घातलेलं आहे मी। रिफाईंड ऑइल नाही तर मी साजूक तूप घातलं आहे, ते सुद्धा मी 2 टेबलस्पून घातलेत त्याच्यामध्ये। आणि ते सगळं मिक्स करून आफ्टर 45 मिनिट्स यू विल गेट टू सी दिस केक। 45 मिनिट्स झाल्यावर तुमचा केक कसा झाला आहे तो मी दाखवते तुम्हाला। असा टिनमध्ये मी केक केला आहे। लुक हाऊ टेम्पटिंग इट लुक्स। खूप दाखवते मी तुम्हाला केक काढून। तुम्ही आता अजून गरम आहे हा केक, पण किती हलका झाला आहे बघा केक। पटकन होण्यासारखा आहे हा केक। तुम्ही घरच्या घरी करू शकता केक मुलांसाठी, मैदा नाही। आणि मी एक गोष्ट सांगायची विसरून गेले, त्याच्यामध्ये मी हे सुद्धा घातलं आहे 2 चमचे गव्हाचं पीठसुद्धा घातलेलं आहे। म्हणजे खूप स्पॉन्जी होतो आणि ते साईमुळे सुद्धा स्पॉन्जी होतो तुमचा, एकदम हलका होतो केक। यू कॅन सी द टेक्स्चर ऑफ द केक। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्हाला जर तसं कढईमध्ये करायचं नसेल तर तुम्ही फ्राईंग पॅनमध्ये सुद्धा करू शकता। मग फक्त एक बाजू झाली की टर्न करायला पाहिजे, अपसाईड डाऊन करून मग अपर साईड लोअर करायची आणि मग दोन्ही साईडने तुम्हाला मग बेक करायला पाहिजे गॅसवरच, ओव्हन नसेल तर। Okay, stay fit, stay healthy, keep watching my recipes. Bye. See you in my next video.